मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। श्री संत ज्ञानेश्वर माऊली आणि केंदूर तालुका शिरूर येथील संतश्रेष्ठ श्री काणूराज महाराज पाठक काका यांची पालखीची भेट नुकतीच लोणंद या ठिकाणी संपन्न झाली आहे। तर उपस्थित भाविकांनी या ठिकाणी मोठ्या गर्दीमध्ये भेटीचा आनंद घेतलाय। कैवल्य साम्राज्य श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संतश्रेष्ठ काणूराज महाराज काका या संतांच्या भेटीचा हृदय सोहळा हा लोणंद जवळ संपन्न झाला। शिरवळपासून ते वीर धरण परिसरामधील विसाव्याच्या नंतर वारकऱ्यांना काका पुतण्याच्या भेटीच्या सोहळ्याची आस लागली होती। भेट सोहळ्याच्या दरम्यान आकाशामध्ये सूर्यदेव आग ओकत असताना वारकऱ्यांची परीक्षा घेतो की काय अशी जाणीव होत होती आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये देखील काका पुतण्याची भेट हा हृदय सोहळा पाहताना भाविकांच्या डोळ्यांमध्ये आनंद अश्रू तरळले। संतश्रेष्ठ काणूराज महाराजांच्या पालखी सोहळा ज्ञानदेवांच्या भेटीसाठी लोणंद या ठिकाणी रस्त्याच्या डाव्या बाजूस कैवल्य पुतळा श्री ज्ञानेश्वर महाराजांची वाट पाहत थांबलेले असताना काकांच्या सोहळ्यामधील वारकऱ्यांनी अभंगाची सादरीकरण करत वारकऱ्यांना मंत्रमुग्ध केलं। तर या दरम्यान दुपारी 5:30 वाजता माऊलींचा पालखी सोहळा काकांच्या भेटीसाठी दाखल झाला। माऊलींचा पालखी सोहळा हा रस्त्याच्या डाव्या बाजूला येऊन थांबल्यामुळे उजव्या बाजूनं माऊलींची दिंडी गेली आहे। जसं काय काकानं पुतण्याला पुढे जाण्यासाठी परवानगी देत पंढरपूर नगरीमध्ये भेटू असा मूक संदेशच दिलाय। दरम्यान दोनही संतांचे रथ एकमेकांच्या जवळ येताच भाविकांनी माऊली माऊली असा नावाचा जयघोष करत टाळ्यांचा कडकडाट केला। यावेळी स्थानिक गावकऱ्यांनी क्रेनमधनं फुलांची उधळण करत काका पुतण्याच्या भेटीच्या सोहळ्याचा उत्सव अधिकच वाढवला। दरम्यान दोनही सोहळ्यामधील मानकऱ्यांनी एकमेकांना श्रीफळ देत सस्नेह भेट घेतली आहे। काका पुतण्याच्या भेटीचा हा क्षण पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती। भेटीनंतर संतश्रेष्ठ काणूराज महाराजांच्या पालखी सोहळा पुढील मुक्कामी गेलाय, तर माऊलींचा पालखी सोहळा हा लोणंद मार्गानं पुढे मुक्कामी विसावला। ज्या क्षणाची वर्षभर वारकरी वाट पाहत होते तो क्षण याची देही याची डोळा वारकऱ्यांनी अनुभवला आहे आणि यावेळी डोळ्यांमध्ये तो क्षण साठवून ठेवत पंढरपूरच्या दिशेनं वारकरी मार्गस्थ झाले आहेत। सुनील पिंगळे, C24 तास, पंढरपूर।